नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMAR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, परत एक महत्त्वाचं जे आहे अपडेट आलेलं आहे 24 जुलै 2026 या तारखेलाच. ठीक आहे, आज 26/7/2026 आहे. ठीक आहे, तर 2 दिवसापूर्वी जे आहे, आज आहे संडे, तर जवळपास हे फ्रायडेला जे आहे, फ्रायडेच्या इव्हनिंगला हे जे आहे पब्लिश झालेलं आहे वेबसाईटवर. अपडेट खूप महत्त्वाचा आहे, जो की DHS संदर्भामधला आहे. आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे कार्यालयातून हे पत्र आलेलं आहे. DHS जे आहे पुण्या अंतर्गत हे चालतं. पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, आरोग्य सेवा तात्काळ हे पत्र आहे. तात्काळ म्हणजे इमर्जन्सी, खूप महत्त्वाचं पत्र आहे. प्रति कोणासंदर्भात काढलेलं आहे, एवढ्या जणांना काढलेलं आहे. कार्यक्रम प्रमुख सर्व, उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ सर्व, त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक सर्व आणि अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय सर्व. ठीक आहे, तर पहा DHSच्या हालचाली चालू आहेत. तर पहा, आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहेत की जर सगळं झालं असेल तर भरती यायला काय अडचण आहे, एवढा वेळ लागत असतो का? पहा, कोणतीही भरती जर यायची असेल, DHS असेल किंवा DMAR असेल, तर सर्वात अगोदर काय असतं की त्यामध्ये पदनिर्मिती करून घेणं खूप गरजेचं असतं. पदनिर्मिती करून घेतल्यानंतर मग पुढची प्रोसेस सर्व असती. त्यानंतर वित्त विभागाला फाईल जाती, वित्त विभागाहून मग अप्रुव्हल आल्यानंतर मग पुढं प्रोसेस वगैरे होत असते. ठीक आहे, तर पहा या ठिकाणी काय सांगितलं आहे, विषय आरोग्य सेवा आयुक्तालय व अधिपत्याखालील कार्यक्रम प्रमुखांचा मंजूर आकृतीबंधानुसार संस्थानिहाय म्हणजे जे काही हॉस्पिटल आहेत तर. ठीक आहे, हॉस्पिटल निहाय जे पदांची माहिती सादर करण्याबाबत या ठिकाणी वारंवार हे जे आहेत असे अपडेट येत आहेत. त्या ठिकाणी आपण काही दिवसापूर्वी असंच एक पत्र पाहिलं होतं. तर या पत्रामध्ये काय सांगितले ते पण पाहून घेऊ. चला पहा, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करायला पण विसरू नका. संदर्भ या ठिकाणी जोडलेला आहे त्यांनी आत्ताच, जे की 2 या ठिकाणी 1 दिवसापूर्वीचंच आहे, 23/7/2026. ठीक आहे, उपरोक्त विषयांच्या अनुषंगाने सार्वजनिक आरोग्य विभागाकडून पहा, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून काय सांगितले, संस्थानिहाय पदांची माहिती लोककला समिती सादर करावयाची आहे. ठीक आहे, आता हे जे टोटल वॅकन्सी आहे ती कोणाला सादर करायची, लोककला समितीला सादर करायची आहे. त्यासाठी तरी शासन निर्णय दिनांक 16/2/2024 नुसार उपसंचालक आरोग्य सेवा जे काही परिमंडळ आहेत 7-8 जे काय आहेत आपले, त्यामध्ये यांना काय पदांची नियुक्ती प्राधिकारी आहेत त्या सर्व गट क व गट ड. ठीक आहे, ग्रुप C असेल किंवा मग D असेल. ठीक आहे, ह्या दोन्हीसाठी तांत्रिक आणि अतांत्रिक म्हणजे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल. ठीक आहे, दोन्हीसाठी पदांची आकृतीबंधनुसार पदांचे सोबतचे विवरणपत्र अ, ब, क मध्ये देण्यात यावी. त्यामध्ये राज्यस्तरीय उदाहरण प्रयोगशाळा. आता या ठिकाणी एक महत्त्वाचा पॉईंट सांगितलेला आहे, जी काही पदांची आकृतीबंधनुसार पदांची माहिती आहे ते सबमिट करा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तारीख तुम्ही पाहिलेली आहे. त्यामध्ये एक महत्त्वाचा त्यांनी पॉईंट सांगितला आहे, राज्यस्तरीय उदाहरण प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी. या ठिकाणी हा जो पद आहे याची माहिती पहा. त्यानंतर अवैद्यकीय आरोग्य अधिकारी सांगितलं आहे. त्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक, त्यानंतर अवैद्यकीय आरोग्य पर्यवेक्षक आणि अवैद्यकीय आरोग्य सहाय्यक. ठीक आहे, या पदांचा समावेश न करता इतर सर्व पदांची माहिती द्यावी. आता हे जे 5-6 पदं दिसायला लागले तर या पदांची त्यांनी माहिती मागितली नाही आहे. तर मोस्टली हे पदांचं काय होईल ते आता पुढे आपल्याला पाहायला भेटणारच आहे, ऑफिशियल जेव्हा जाहिरात येईल वगैरे. तर या ठिकाणी या पदांना वगळून जे आहे ते सर्व माहिती तुम्ही द्या असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्ह्याचे जे मलेरिया डिपार्टमेंट असतो झडपीमध्ये, त्यानंतर जिल्हा म्हणजे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असतो तो, व प्रादेशिक मनोरुग्णालय यांनी त्यांच्याकडील पदांची माहिती उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळाकडे सादर करावी. आता प्रत्येकी हे जे आहेत या ठिकाणचे मागितलेले आहेत. आता जिल्हा सामान्य रुग्णालय वगैरे. ठीक आहे, त्यानंतर उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ व कार्यप्रमुख कार्यालयाची जी काही सदर माहिती एकत्रित संकलित करावी. जेव्हा आल्यानंतर सदर माहिती ही लोकलेखा समिती सादर करावायची असल्याने या ठिकाणी मी सांगितले लोकलेखा. ठीक आहे, आपल्या कार्यालया संदर्भामधील जी काही माहिती आकृतीबंधानुसार मंजूर भरलेली व रिक्त पदांची अचूक व अद्ययावत म्हणजे लेटेस्टमधली, या ठिकाणी काय सांगितले पहा, लेटेस्ट माहिती. ठीक आहे,
जेवढी काय आता सध्या घडीला पदे मंजूर आणि रिक्त आहेत. अद्ययावत माहिती जी आहे सक्षम अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने सोबतच्या विहित नमुन्यातील कार्यालयास दिनांक जे आहे 25/7/2026 पर्यंत सादर करण्याची दक्षता घ्यावी. तर यामध्ये एक पॉईंट त्यांनी काय सांगितलं आहे, जी की अद्ययावत माहिती अधिकाऱ्यांच्या विवरणपत्रामध्ये जी काही त्यांनी दिलेलं आहे त्यानुसार या ठिकाणी द्यायचे आहे. ते पत्र सोबत यांनी जोडलेलं आहे. आता या ठिकाणी महत्त्वाची तारीख परत एक आहे, जी की 25/7/2026 ही तारीख आहे. ऑलरेडी आपण पाहिलं हे पत्र कधीचं आहे, 24 जुलै. ठीक आहे. त्यानंतर ही पुढची तारीख काय सांगितली आहे, 25 जुलै. आज तारीख किती आहे, 26 जुलै. ठीक आहे. तर पहा या ठिकाणी ही प्रोसेस मोस्टली माहिती काल जायला हवी होती किंवा गेली पण असेल. तर पहा जे आहे सार्वजनिक आरोग्य विभाग जे आहे भरती घेण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. भरती लवकरच होण्याची खूप दाट शक्यता आहे, कारण मी वारंवार सांगत आलो आहे. पहा हे जे आहे आता हे रिपीट जे सांगण्याचं कारण आहे, आता बऱ्याच जणाला खूप प्रश्न पडतो आहे, भरती येत नाही आहे, नुसतं वेळ लागत आहे. पहा मित्रांनो, तुमचा स्टडी चालू ठेवणं खूप गरजेचं आहे. भरती आज ना उद्या 100% येणारच आहे. मी रिपीटेडली तेच सांगत आहे. पहा जेव्हा तुम्ही ऑफिशियल जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हा जर अभ्यासाला लागला तर तुम्हाला मॅक्झिमम फक्त 2 महिने भेटू शकतात. 2 महिने पण खूप झाले. पहा युजली जेव्हा नोटिफिकेशन येतं ते 1 महिन्याच्या मध्ये जे आहेत एक्झाम होते. जर काही त्यामध्ये काही अडथळा वगैरे आला, काही कारणामुळे जर एक्झाम पुढे जाऊ शकली तरच तेव्हा तुम्हाला अभ्यासाला थोडा वेळ भेटेल, अन्यथा अदरवाईज तुम्हाला एक्झाम ही 1 महिन्याच्या मध्येच होऊ शकते. त्यामुळं एवढा जर तुमचा अभ्यास झाला असेल किंवा होत असेल 1 महिन्यामध्ये सर्व DHSचा, तर काही अडचण नाही, तुम्ही तुमच्या परीने करू शकता. पण जर तुमचा अभ्यास कमी आहे तर तुम्ही आता अभ्यासाला लागणं खूप गरजेचं आहे. मी ऑलरेडी सांगितलं आहे तुम्हाला 2026मध्ये फक्त तुम्ही एक मन लावून अभ्यास करा. 2026मध्ये तुमची नक्कीच या ठिकाणी जॉब लागण्याची शक्यता आहे, जर तुम्ही अभ्यास चांगला करत आहात. त्यामध्ये मी वारंवार सांगितलं जे बॉईज आहेत बॉईजने थोडंसं आणखीन मन घाला, कारण बॉईजसाठी ऑलरेडी 90-10 असं या ठिकाणी रेशो आहे. उदाहरणार्थ जर या ठिकाणी पहा 2000 जर जागा आल्या तर त्यामध्ये फक्त 200 जागा बॉईजसाठी असतील. 200 जागामधल्या उरलेल्या ज्या जागा आहेत 50% प्रायव्हेटला जातील, 50% गव्हर्नमेंटला जातील. म्हणजे प्रायव्हेट पास झालेले विद्यार्थी, गव्हर्नमेंट पास झालेले विद्यार्थी आणि जे प्रायव्हेट पास झालेले विद्यार्थी आहेत. ठीक आहे. त्यामध्ये म्हणजे बॉईजला 2000 जागा जर असली, टोटल स्टाफच्या 2000 जागा जर असल्या तर त्यामधल्या 200 जागा फक्त बॉईजसाठी असतील. ठीक आहे. 200 मधल्या 50 इकडे गेल्या. ठीक आहे. 100 राहतील ह्या आणि ह्या 100 राहतील. म्हणजे पहा DHS जरी आली तर प्रायव्हेटमधून पास झाली आणि गव्हर्नमेंटमधून पास झाली यांना फक्त 100 जागा भेटतील. गव्हर्नमेंटवाल्यांना 100 आणि प्रायव्हेटमधून बॉईजला 100. त्यासाठी एक तुम्ही लक्ष द्या, तुमचं यामध्ये किती कठीण आहे जॉब लागणं आणि किती जास्त स्पर्धा आहे. यामध्ये परत मी एक गोष्ट सांगतो, आता जर ह्या 100 जागा जर बॉईजसाठी असतील, ह्या 100 जागेमध्ये तुम्हाला परत काय करायचं, तुमचं जे आहे रिझर्वेशन असतं मित्रांनो. रिझर्वेशनमध्ये जे आहे या ठिकाणी व्हर्टिकल हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असतं, काही ओपन असतं. ठीक आहे. त्यामध्ये जे आहे वुमन रिझर्वेशन असेल. ठीक आहे. त्यानंतर स्पोर्ट कोटा असेल. ठीक आहे. त्यानंतर मग इतर जे काही रिझर्वेशन आहेत, प्रोजेक्ट अफेक्टेड किंवा मग इतर जे काय आहे अर्थक्वेक वगैरे जे काय आहे हे सर्व रिझर्वेशन पण असतील. मग तुमच्या कास्टला म्हणा किंवा तुमच्या याच्यामध्ये किती सीट येतील हे तुम्हाला अंदाज लावून अभ्यास करायचा आहे. माझं सांगण्याचं महत्त्वाचं हेतू हाच आहे की सांगण्याचं पूर्ण याच्या मागचं उद्देशच असा आहे की तुम्ही अभ्यास करावा. तुमचा अभ्यास करणं गरजेचं आहे. जर अभ्यास केला तर चान्सेस जास्त आहेत, अभ्यास नाही केला तर मग तुम्ही अंदाजे परीक्षे तर आहेच, ते तर कुठं गेलेलं नाही आहे. फॉर्म भरायचा 1000 रुपयाचा आणि मग तुम्ही जे आहे अंदाजे परीक्षेला गोळ्या मारून येऊ शकता. ते तर दरवर्षी जे काही विद्यार्थी अभ्यास न करणारे आहेत ते करतच असतात. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.